हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण चलनाची किंमत काढणार आहोत. चलन म्हणजे हे एक्स, एक्स वाय जे काही इंग्रजी अक्षर असतं ते. तर आपली जी मराठी मीडियमची मुलं आहेत ती कोणी सेमी इंग्लिश पण घेतलेलं आहे, तर त्यांना इंग्लिशमधून आकडे हवे असतात. अंक जे आहेत नंबर ना ते इंग्लिशमधून हवे असतात. तर ती इंग्लिशमधून नंबर असलेली गणितं पण आपण सोडवूया आणि मराठी पण सोडवूया आणि त्यांचा टाळा करून आपण चेक पण करूया. उत्तर जे आपली एक्सची आपण जी व्हॅल्यू काढणार आहोत ती बरोबर आहे की चुकली, ते आपण एक्सची किंमत पण चेक करूया. तर बघा, मला काही इंग्लिश बोलता येत नाही, तर जे काही बोलते ते समजून घ्या, समजलं ना? आणि गणिताकडे लक्ष द्या. गणित बरोबर यायला पाहिजे. 5x, पहिलं गणित घेऊया. 5x + 4 = 64 म्हणजे बरोबर 64. 5x तसंच लिहायचं आणि इक्वलच्या इकडे 64 आहेत ते आपण तसेच लिहायचे आणि हे +4 आहेत. काय आहेत? +4. ते इक्वलच्या ह्या साईडला गेले, राईट साईडला गेले की कसे होणार? मायनस होणार, -4 होणार. आणि 5x म्हणजे काय? 5 × x. हे मल्टिप्लाय आहे, यांचा मल्टिप्लिकेशन. समजलं ना? तर आपण आधी हे सोडून घेऊया. 5x = 4मधून 4 गेले, किती राहिले? 0. 6चे 6, म्हणजे 60 झालं इथे आपलं. आता x = हे 60 तसेच लिहायचे आणि 5 × x आहे ते. मग हे मल्टिप्लायमध्ये आहे ते आपले इकडे आले, इक्वलच्या इकडे आले की कसे होणार? तर डिवाईड होणार. कसे होणार? डिवाईड होणार. म्हणजे 5 येणार खाली. मग आता बरं, x बरोबर किती आले? 5 × 5, 5 × 5 आणि 10 राहिले, ते 5 × 2 = 10 म्हणजे 12 उत्तर आलं. म्हणजे 12 उत्तर आलं आपलं. किती आलं? 12. x बरोबर किती? 12. हे आपलं एक गणित झालं. दुसरं गणित आहे 3x - 4 = 11. आता 3x आपण तसेच ठेवणार आणि इक्वलच्या ह्या साईडला 11 आहेत ते तसेच घेणार खाली आणि -4 आहेत ते इकडे गेले की कसे होणार? +4 होणार. कसे? +4. मग 3x = 11 आणि 4 किती झालेत? 15. आता x बरोबर 15 आपण तसेच लिहायचे, 15 आणि हे 3 आहेत. 3 × x. मग इंटूमध्ये जे वर असतात त्यांना आपण खाली आणणार आहोत, डिवाईडमध्ये. तर ते खाली येणार आणि खाली असतात ते वर जातात. हे जर इकडे असले तर तिकडे जाणार. हे इथे जरी असले खाली तर ह्या साईडला बरोबर चिन्हाच्या ह्या साईडला आले की ते वर होणार, म्हणजे गुणाकारात होणार. गुणाकार म्हणजे मल्टिप्लाय. तर आता 3 × 1 = 3, 3 × 5 = 15. 5 आलं उत्तर, म्हणजे 5. x बरोबर किती आले? 5 आले. आता आपण हे एक गणित चेक करूया. तसंच लिहूया. 3x - 4 = 11. मग 3 × x. मग 3 × हे 5 घालूया. एक्सची जी व्हॅल्यू आली आपली ती आपण इथे घालूया. -4 हे 11 उत्तर यायला पाहिजे एवढ्याचं. 5 × 15, 15. -4 किती आलं? 5मधून 4 गेले, 1. एकाचा 1 म्हणजे 1 11 आलं ना एवढं उत्तर. म्हणजे हे गणित आपलं बरोबर आहे. तसंच हे घेऊया. आता दोन्ही गणितं चेक करूया. 5x + 4 = 64. एक्सची व्हॅल्यू किती आली आपली? 12 आली. 12 आली. आपण 5
इंटू 12 म्हणजेच इक्वल 12 +4 एवढं उत्तर यायला पाहिजे. 64 उत्तर ॲन्सर यायला पाहिजे. 12 पंच 60 60 12 5 60 +4 इक्वल टू किती आलेत बघा. 60 आणि 4 किती आलं. 64 आलं ना बघा. 0 आणि 4 4 4 आणि 6 चे 6 6 चे 6 64 आलं ना. आता आपण मराठी अंक लिहूया. 2x अधिक 4 बरोबर 20. 2x बरोबर 20 तसेच देऊया आपण खाली. -4 आहेत ते इकडे अधिक 4 आहेत ते बरोबर चिन्हाच्या इकडे आले की कसे होणार -4. मग 2x तसंच लिहूया. पुढे काय करूया. 20तून 4 गेले किती राहणार 16. मग x बरोबर 16. आता हे 2x म्हणजे 2 गुणिले x म्हणजे गुणाकारात आहेत ते इकडे आल्यावर कसे होणार भागाकारात. बे के बे बे 8 16. मग x बरोबर किती आलेत 8. खोकला आला मला. आता 4x - 3 बरोबर 13. नंतर आपण चेक करूया गणित. तर 4x तसेच लिहूया. 4x बरोबर 13 आहे तसेच घेतले. आता -3 आहेत बरोबर चिन्हाच्या इकडे आले की कसे होणार +3. 4x बरोबर 13 आणि 3 किती 16. इथे पण 16 झालेले. 20तून 4 गेले 16. आता x खाली लिहूया. x बरोबर 16 लिहूया पहिले. आणि हे 4 हे गुणाकारात आहेत ना. 4 गुणुले x मग आता भागाकारात देणार खाली. 4 एके 4 4 चोक 16. x बरोबर किती आलं 4 चोक 16 4 आलेत. आता आपण हे गणित इथे बघूया. 4x टाळा करूया. -3 बरोबर 13. आता x ची किंमत किती आली 4. मग 4 गुणुले 4 x ची किंमत 4 - 3 बरोबर किती येणार ते बघूया. एवढे यायला पाहिजे 13. 4 चोक 16 -3 बरोबर किती 6तून 3 गेले 3. 1चा 1 आला 13 झालं ना. मग हे आपलं गणित बरोबर. याचे काय 2 मार्क्स असतील ते भेटणार आपल्याला. आता हे पण सोडूया. 2x अधिक 4 बरोबर 20. किती किंमत आली आपली x ची 8. मग 2 गुणिले एकच. तुम्ही गणितावर लक्ष द्या. आम्ही गुणुले बोलायचो. कोण कोण गुणिले बोलतात मल्टिप्लिकेशनला मल्टिप्लायला. गुणाकार लक्षात घ्या. 2 गुणुले 8 अधिक 4 बरोबर 20. आधी आपण गुणाकार करायचा. 4 दुने बरोबर 20 नाही बरोबर आपल्याला काढायचे आहेत. 8 दुने 16 अधिक किती 4. आता बरोबर किती येणार 16 आणि 4 किती 20. बघा 4 आणि 6 10 10 0 हातचा आला 1 1 आणि 1 2 आलं ना उत्तर तेवढंच. म्हणजे हेही गणित आपलं बरोबर. सगळी गणितं आपली 4ही गणितं आपली बरोबर आहेत. मग 4 गणितांना 2 2 मार्क्स असले तर 8 मार्क्स आपले कोणीच कट करू शकत नाही. समजलं. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.